कुरड्या कुरड्या करणं सोपं नाही. त्याला टाळकरी गायक वादक सगळी टोळी लागती तेव्हा ते जमतं. बरं कुरड्या कसं करता माहिती आहे ना. मला म्हटलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो. ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळल्यानंतर त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चिक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका आणि मग एक बाईनं तो चिक त्या स्वऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्केल डोक्याचं नको. आणि खाली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशिरी लावेल असावा. वरची ना कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही नाही, त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो पुढचं तुम्हाला विचार. हे त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा, पुरुष मंडळी कुरडया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लई बारीक पाहणार माणूस मला, तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. मला म्हण कुरडईला चव काय? कढईत राहिली तर उडी हाणती, दाताखाली गेली तर डान्स करती. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही. करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं, कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताह असा असावा. आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, CET शिकवा, MSCIT करा. पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगली. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे येणार डिरिंग मध्ये. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट आम्ही एका वर्गात होतो नाही. आता हे 2-3 वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय 2-4 वर्षात मुलींच्या आया कबूल व्हा. मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना, त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही. याच्यावर तुमचं मत काय? पाहतच नाही बा, त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही? ती याड आहे फक्त. दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन हिंडत आहे ती, आणि ती म्हणती माझ्या दिलाचा राजा आहे. आग लावते दिलाच्या राजाला त्याच्यात, आणि तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत मिळत. काय दिलाचा राजा आहे? नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही, असे हलकट विचार नाही आपले. त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. मुलगा मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, पोट भरू शकतात, काय हरकत नाही. पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, काय हरकत आहे. पोरगी MSc BEd आहे, पोरगा MPhil PhD आहे, काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतं. आणि या 2-4 वर्षात ते काही राहिलेच नाही. पोर 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. पहा प्रेम. दिल्ली आहे, ईट भी देंगे यार. काय ईट भी देंगे? त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही. काय तुम्ही सैराट पाहिला ना? सैराट पाहिला? डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा? पुरीनं तुम्ही ताणी नावाचा सिनेमा पाहिला का? ताणी. 2-3 वेळा पहा. मी तर म्हणतो 5 वेळा पहा. पण ताणी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची जिगायची जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत, आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकाटपणा किती दर्जेदार आहे.
हा, गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता का सध्या? मंगळसूत्र पाहता का? मंगळसूत्र आली ना नवी आता, पाहते का नाही? ए पूर्ण पाहिली का तुम्ही? ए बरं, आता 28 तारखेला नवीन मराठी सिनेमा कोणता आहे रे झी टॉकीजला? मुळशी पॅटर्न, करेक्ट. मुळशी पॅटर्न. आणि आता 18 तारखेला होता तो नवीन रिलीज पाटील, करेक्ट. कन्यादान, मंगळसूत्र. टीव्ही पाहणं वाईट नाही, पण काय पावा याला काय लोक म्हणले नाही नाही पोरीला टीव्ही अजिबात पाहून द्यायचं नाही, पोर बिघडती, तिला मोबाईल नाही. मोबाईल नसताना गेली ती, मोबाईल घ्यायला असता. नाही, मुलींना थोडंसं कंट्रोल करा. यावर तुमचं मत काय मायला म्हणणं? हां, यांना थोडी शिस्त लावली पाहिजे. यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, यांना पापड बनवायला शिकवा, लोणचे बनवायला शिकवा. जरा दाखात ठेवा. यांना मोबाईल देत नका जाऊ. स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला, 9वीला पोरगी, तिला आईनं मोबाईल द्यायची. काय होईल? नाही दिला मोबाईल तर काय करील पोर? पण आई लई खोडीची. पोरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टीत ठेवून दिली. आली मधी. लई जागृत देवस्थान आहे.